नमस्कार. आज आपण 31 मार्च 2026 मार्च अखेर घ्यावयाच्या दक्षता संबंधी शासन निर्णयानुसार चर्चा करणार आहोत. आर्थिक वर्ष 2025-26 अखेर मार्च महिन्यात सर्व प्रशासकीय विभाग तसेच अधिदान व लेखा कार्यालय, जिल्हा कोषागारे, उपकोषागारे यांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचना. महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2026 प्रक्र 01 कोशा प्रशा 5 मंत्रालय मुंबई 400032 दिनांक 13 मार्च 2026. प्रस्तावना. दरवर्षी मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूरक मागणीद्वारे व सुधारित अंदाजपत्रकाद्वारे विविध विभागांना निधी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी 31 मार्च अखेर खर्च करणे अनिवार्य असते. मार्च अखेरीस देयकांचा वाढता ओघ लक्षात घेता कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी खालील सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. महत्त्वाच्या सूचना आणि कार्यवाही. अक्र विषय करावयाची कार्यवाही. 1. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीचे कामकाज. दिनांक 28/3/2026 शनिवार, दिनांक 29/3/2026 रविवार आणि 31/3/2026 महावीर जयंती या सुट्ट्यांच्या दिवशी देखील कोषागाले देयके स्वीकारण्यासाठी सुरू राहतील. 31 मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत काम सुरू राहील. 2. उपकोषागार कार्यालयाची वेळ. उपकोषागार कार्यालयांमध्ये 31 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच देयके स्वीकारली जातील. कोकण भवन वगळून. 3. प्रदानाची पद्धत. सर्व शासकीय प्रदाने केवळ ई-कुबेर प्रणालीद्वारेच करावीत. अत्यंत अपवादात्मक स्थितीतच धनादेशाचा वापर करता येईल. 4. देयके सादर करण्याची मुदत. प्रदास भत्ता, आस्थापनाविषयक पुरवणी देयके आणि वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती देयके 25 मार्च 2026 पर्यंतच स्वीकारली जातील. 5. संक्षिप्त देयके. संक्षिप्त देयके 25 मार्च 2026 नंतर कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाहीत. 6. प्रपत्र बीजक. केवळ प्रपत्र बीजक जोडून देयके सादर करू नयेत. वस्तूंचा पुरवठा झाला असल्यास अंतिम देयके पावत्या जोडल्या तरच देयक पारित केले जाईल. इतर मार्गदर्शक सूचना. निधी उपलब्धता. सर्व नियंत्रण अधिकाऱ्यांनी सुधारित अर्थसंकल्प व पूरक मागणीद्वारे प्राप्त निधी त्वरित बीम्स प्रणालीवर उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून तांत्रिक ताण येणार नाही. जबाबदारी. निधी वेळेत आहरित करण्याची सर्वस्व जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी DDO यांची राहील. 31 मार्च अखेर निधी व्यपगत झाल्यास कोषागार कार्यालये जबाबदार राहणार नाहीत. आक्षेपित देयके. पूर्वी आक्षेप घेतलेली ऑब्जेक्टेड देयके दुरुस्त करून 25 मार्च 2026 पर्यंतच पुन्हा सादर करता येतील. मोठ्या रकमांची देयके. वैयक्तिक लाभाची मोठ्या रकमेची देयके उपकोषागारात सादर न करता थेट जिल्हा कोषागारात सादर करावीत. हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक 2026-0313-154-9547-105 आहे. धन्यवाद.